महाराष्ट्राचं राजकारण की विनाश कळा। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आता बट्ट्याबोळ झाला आहे। गेली 14-15 वर्ष काही झालं नाही, फक्त आरोप प्रत्यारोप, प्रेस कॉन्फरन्स आणि सोशल मीडियावर खळबळ। पण कुठे गेले उत्पादन, कुठे गेले रोजगार? व्यवसाय वाढला की फक्त घोटाळे? सगळ्यांचं लक्ष जाती, भाषा, अत्याचार, हुंडा, खून आणि करप्शनवर। आणि आमचं युवक भविष्य मात्र अंधारात। गुजरातमध्ये मोठी मोठी कार्यालय जातात का? कारण तिथं गुंतवणूकदारांना पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो। इथे मात्र आंदोलन, बंद, खंडणी आणि हप्ते। इथे येणार कोण? कोण उद्योग सुरू करणार? कामगार उठसूट आंदोलन करतात, मराठी माणूस छोटं मोठं काम करायला तयार नाही, पण स्वप्न मात्र मोठी। अरे सुरुवात छोटीच असते, हे विसरलात का? आणि वरती राजकारणी काय करतायत? कोणी कॅन्टीन मध्ये हाणामारी करते, कोणी हनी ट्रॅप मध्ये अडकते, कोणाचा जावई रेव पार्टी करतोय, कोणाचे कार्यकर्ते बंदूक चालवतायत। सगळं चाललंय फक्त ब्लेम गेम। तोच खोटा, मीच खरा या साखळीच्या खेळात महाराष्ट्र दिवसेंदिवस 10-10 वर्षांनी मागे जातोय। आणि माहितीये का, हे राजकारणी कोणाचे शत्रू नाहीत आणि कोणाचे मित्रही नाहीत, फक्त फायदा कुठं हे बघून चालतात। आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नाती, मैत्री आणि समाज वाऱ्यावर। म्हणून मित्रांनो, हा विचार करा, राजकारण बदलायचं असेल तर फक्त नेते नाही, तर आपण नागरिक म्हणून जागं होणं गरजेचं आहे।